सत्संगत जी प्रेमाने बोला, धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। आजचा विषय आहे नम्रता। आणि खरं तर संतांच्या जीवनामध्ये नम्रता हा संतांचा सगळ्यात महागडा दागिना आहे। तो असल्यानंतर बाकीची कशाचीच गरज नाही आहे। आणि म्हणून सद्गुरू तुम्हा आम्हाला जगाला नम्रतेची विशेषता सांगताना संपूर्ण अवतारवाणी पद क्रमांक 342 मध्ये समजावतात। नम्र स्वभावे सदा असावे, वचन असे या सद्गुरूचे, विनम्र होऊनी जगी चालणे, हेच दागिने शिष्याचे। खरं तर इथे सद्गुरूंनी सदा हा शब्द वापरलाय। नम्र स्वभावे सदा असावे, नम्रता तुमच्या स्वभावामध्ये सदा असली पाहिजे। सदा म्हणजे कसं, बाबाजी म्हणतात ना, जिंदगी की हर सांसों के किताब में बस तू ही तू बसा है मेरे हिसाब में। ते केव्हा होतं, जेव्हा आम्हाला जाणीव सदा कायम जाणीव राहते की मैं ऐसा नहीं था बनाया गया हूँ, मैं आया नहीं था लाया गया हूँ। त्यासाठी म्हणून 2 तासाचा सत्संग आहे। मग सद्गुरूंनी सदा शब्द का वापरला? आता सत्संग दिला आहे, मग सदा शब्द सद्गुरू का वापरतो? तर यासाठी की 2 तासाच्या सत्संगमध्ये हजारो लोक बसतात, पण बोटावरती मोजण्या इतक्या लोकांमध्येच सत्संग बसतो। कारण आम्ही 2 तास सत्संग करतो, पण 22 तास जगामध्ये चालताना ती विनम्रता कायम दायम राहावी म्हणून तर सद्गुरू समजावतोय। नम्र स्वभावे सदा असावे, वचन असे या सद्गुरूचे, विनम्र होऊनी जगी चालणे, हेच दागिने शिष्याचे। आणि या पद्धतीनं जर तुम्ही चालला तर निराकाराच्या सद्गुरूच्या आशीर्वादाला पात्र होणार, ईश्वराच्या आशीर्वादाला प्राप्त होणार। आणि जर तुम्हाला तो आशीर्वाद घ्यायचा असेल तर नम्रतेनेच राहिलं पाहिजे। प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालतेनेच राहिलं पाहिजे। आणि हेच दागिने तुमच्याकडे असले पाहिजे। पुढे सद्गुरू अजून समजावून सांगतात, नळापुढे नतमस्तक होता, तहान पाण्याने जाई, फळा फुलांनी वृक्ष बहरता, खाली तो वाकत जाई। ज्याप्रमाणे 45-46 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, ऊन पडलेलं आहे, तुम्हाला तहान लागलेली आहे, ताण्याने तुम्ही व्याकुळ आहात, तुम्हाला एकच प्रश्न पडलेला आहे की मला पाणी कधी भेटेल। आणि अचानक नळ दिसतो, नळ चालू केला, पाणी आलं, पण तुम्ही त्या नळाच्या समोर नतमस्तक झाला नाही, झुकला नाही, तर तुम्ही आमदार असा, खासदार असा, मंत्री असा, पंतप्रधान असा, राष्ट्रपती असा, इंजिनियर असा, कलेक्टर असा, आकाशात जा किंवा पाताळात जा, कोणीही असा, कितीही मोठे असा, तुम्ही नम्र झाल्याशिवाय तुमची तहानच भागू शकत नाही। नळापुढे नतमस्तक होता, तहान पाण्याने जाई, फळा फुलांनी वृक्ष बहरता, खाली तो वाकत जाई। आणि जर तुमच्यामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता ही फळं जर लागली असतील, तुमच्या मनाला ती फळं असतील, तर नक्की तुम्ही आपोआपच झुकणार। त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरू समजावतायत, पाणी उतरते वाहून अंती, सागरास जाऊन मिळे, अवतार नम्रता धारण करता, मानवास श्री हरी मिळे। ज्याप्रमाणे पाऊस पडल्यानंतर डोंगरावरून वाहणारं पाणी, ते वाहणारं पाणी नाले नद्यांमधून जाऊन सागराला भेटतं, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नम्र स्वभाव जर ठेवला तर तुम्ही सुद्धा त्या श्रीहरीला, परमात्म्याला, त्या सागराला भेटल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सद्गुरू समजावतायत, पाणी उतरते वाहून अंती, सागरास जाऊन मिळे, अवतार नम्रता धारण करता, मानवास श्री हरी मिळे। आता इथे सद्गुरूनं धारण करता आलेलं आहे। आमचं काय होतं,
शब्द खूप सुंदर सद्गुरू सांगतोय, पण शाहीर म्हणतो की शब्द बिचारा क्या करे अर्थ ना समजे कोई. पण कोणतरी महात्मा येऊन अर्थ समजावून सांगतात. पण शाहीर म्हणतो की अर्थ बिचारा क्या करे धारण करे ना कोई. जर तुम्हाला त्या शब्दांना धारण करता आलं, जीवन जगता आलं चांगलं, तर खऱ्या अर्थानं आम्ही आशीर्वादाचे पात्र होऊ. आणि म्हणून संतांनी म्हणतानी ग्रंथांनी पंतांनी वेळोवेळी तुम्हा आम्हाला समजावून सांगितलं, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून जाता जाता एक वाक्य लक्षात ठेवा कि झुकते वही है जिनमें जान होती है, आकड़े रहना तो मुर्दों की पहचान होती है. प्रेमाने बोला. धन्य निरंकार जी एवं रामकृष्ण हरी.